प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये निकाल आपण पाहिले. रिपब्लिकन पक्ष जो महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतनं निर्माण झाला, काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष मजबूत असावा अशा भावनेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी त्या पक्षाची संकल्पना मांडली आणि सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या पक्षाला यश पण मिळालं. संपूर्ण देशभरामध्ये ह्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, अनेक मोठी पदं त्या पक्षाच्या नेत्यांनी भूषवली. परंतु आज सद्यस्थितीमध्ये काय अवस्था आहे? रिपब्लिकन चळवळीचा राजकारणातला कार्यकर्ता हा निवडूनच येत नाही. सातत्यानं निवडणुकीच्या राजकारणात त्याला अपयश येतं आहे, त्याला नैराश्य आलेलं आहे, तो मनातनं खचलेला आहे आणि तो ह्या रिपब्लिकन पक्षाची जी गटबाजी आहे त्या गटबाजीमुळे त्रस्त झालेला आहे आणि तो खाजगीमध्ये आपला जो गटप्रमुख आहे त्याला शिव्याची वाखोली वाहतोय आणि कशा पद्धतीनं समाज असंघटित झालेला आहे आणि ह्या राजकीय अपयशाचे परिणाम पडसाद हे समाज मनावर उमटतात आणि सर्वत्र एका प्रकारचं नैराश्य हे यातून निर्माण होते. रिपब्लिकन चळवळीतल्या किंवा आंबेडकरी पक्ष जे आहेत त्यात काम करणारा कार्यकर्त्यांनी राजकीय कारकिर्दी करू नये, त्यांनी निवडणुकीच्या राजकारणामुळे पुढे येऊ नये, त्यांनी लोकप्रतिनिधित्व करू नये. परंतु जी गटबाजी निर्माण झाली त्या गटबाजीमधून हे जे गटप्रमुख आहेत यांचे पक्ष केवळ निवडणुकीमध्ये नावाला वापरले जातात. हे त्या मोठ्या सावकारपेशी भांडवलदार पक्षाला मित्र म्हणतात, परंतु ते काही यांना मित्रपक्ष म्हणून वागणूक देत नाहीत. केवळ निवडणुकीच्या अगोदर यांना सोबत ठेवतात, निळा झेंडा सोबत असतो, एखाद्या सभेमध्ये यांना भाषण करायची संधी मिळते, यांना काहीतरी बिदागी दिली जाते. परंतु निवडणुकीच्या नंतर विजय महोत्सव जेव्हा होतो तेव्हा मात्र हा पक्ष कुठंच दिसत नाही. म्हणजे बहुजन आंबेडकरवादी चळवळीतले हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्याला काही भवितव्यच नाही आणि म्हणून आपण समाजमनाचा बोध घ्याल तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं नैराश्य ह्या कार्यकर्त्यांना निर्माण झालेलं आहे. सातत्यानं येणारं अपयश आणि त्यातून निर्माण झालेली पराभूत मानसिकता याचा खोलवर परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मनावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या दृष्टिकोनावर, त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सार्वजनिक जीवनावर हे होत असतं. आणि म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या ज्या कार्यकर्त्याची मुलं आता ह्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती त्यांनासुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आणि मग केवळ अपवादात्मक कुठेतरी एखादं चिरीमिरी दुसऱ्या तिसऱ्या स्थानावरचं एखादं पद जर मिळालं तर ते पद मिरवायचं, भुषवायचं. परंतु शासन आणि प्रशासनामध्ये प्रस्थापित व्यवस्थेमध्ये रिपब्लिकन पक्षाला, आंबेडकरवादी पक्षाला, त्याच्या कार्यकर्त्यांना किंवा बहुजन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, त्याच्या पक्षांना काही स्थान राहिलं नाही.
आणि मग गटबाजीमुळे हे अपयश येतं हे सर्वांना माहीत आहे, परंतु त्याच्यावर काही तोडगा काढला जात नाही. साहित्यिक अभ्यासक आहेत, ते चिंतन मनन करतायत, ते सूचना करतायत, परंतु मुख्य प्रवाहामध्ये काही कुणी येत नाही. आणि एक मोठी पोकळी ह्या जनरेशनमध्ये निर्माण झालेली आहे. आणि सातत्याने येणारं अपयश त्यातून पेटून उठून काही कार्यकर्ते यांनी आता ह्या पक्षाचं नेतृत्व करायसाठी पुढे येणं ही आता काळाची गरज बनली आहे. कारण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारा हा पक्ष हा नेस्तुनाबूत होतोय, त्याची वाताहत झालेली आहे. आणि हा पक्ष केवळ मोठ्या सावकारपेशी जे पक्ष आहेत त्यांच्या दावणीला बांधलेला आहे. बिदागी घेतात आणि त्यांचा प्रचार प्रसार करतात. ते यांना मित्र म्हणत नाही, हेच ते मित्र म्हणून त्यांच्यासोबत जातात. आणि यांना जागा दिली जात नाही, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग केला जात नाही. आणि निवडून आल्यानंतर ह्या पक्षाचे हे प्रवक्ते होतात आणि महापौर कुणाचा होणार, सत्ता कोण स्थापन करणार, कुणाची काय भूमिका पाहिजे, हे दूरचित्रवाणीवर हे बाईट देत फिरतात. फार विदारक परिस्थिती आहे मित्रांनो. रिपब्लिकन पक्षाशी समाजाचं एक भावनिक नातं आहे. बाबासाहेबांची कीर्ती आणि महंती याचा एक वारसा, याची एक किमया ह्या नावाला जोडलेली आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची वातावरण होत असताना समाज हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय, त्याला दुःख होतंय, शल्य होतंय, वेदना होते की हा आपला पितृपक्ष आहे, हा कशा पद्धतीनं दिवसागणिक संपत चाललेला आहे. आणि मग रिपब्लिकन पक्षाला किंवा आंबेडकरवादी पक्षांना जे अपयश येतं आहे, ह्या अपयशाचं पालकत्व कुणी स्वीकारणार आहे का? तर आता खऱ्या अर्थाने भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. चळवळीतल्या युवा कार्यकर्त्यांनी आता धाडसानं पुढं आलं पाहिजे आणि या पक्षाची धुरा ही आपल्या हाती घेतली पाहिजे. त्या पक्षाला नेतृत्व दिलं पाहिजे, पक्षाची पुनर्बांधणी केली पाहिजे आणि स्वाभिमानानं वाटचाल केली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन पक्षाची होत असलेली वाताहत ही आता चळवळीतल्या जुन्या कार्यकर्ते असेल, आताचे नवीन कार्यकर्ते असतील, यांना पाहत नाही. ते अक्षरशः जुन्या आठवणीमध्ये रममाण होतात आणि आपले अश्रू ढाळतायत की कशा पद्धतीनं आमचा पक्ष हा पराभवाने संपत चाललेला आहे, तो केवळ आता कागदपत्री राहिलेला आहे, अशी त्यांची त्या ठिकाणी भावना झालेली आहे. आणि म्हणून हे नैराश्याने ग्रस्त झालेले रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमानं, उत्साहानं, धडाडीनं पुढे येतील आणि या पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत होतील, अशी भावना ही रिपब्लिकन जनता व्यक्त करते. त्यांची अशी धारणा आहे की काहीतरी चमत्कार होईल, नवीन नेतृत्व पुढे येईल, चळवळीचं नेतृत्व धुरा हातात घेईल आणि ही जी काही राजकीय परिस्थिती आहे, जी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे, ती दूर होईल. ह्या पक्षालासुद्धा पुन्हा भविष्यामध्ये राजकीय पटलावर चांगले दिवस येतील.
महाराष्ट्राच्या ह्या पटलावर, ज्याला आपण बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ह्या पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस यावेत अशी भाबडी अपेक्षा मतदार राजा समाजातली जागृत सुज्ञ जी लोक आहेत ती व्यक्त करतायत. अनेक साहित्यिक, पत्रकार असेल, विचारवंत असेल, हे सूचना करतायत आणि त्यांच्या या सूचनेमुळे अनेक ठिकाणी चर्चा रंगू लागलेल्या आहेत. चर्चासत्र होत आहेत, मंथन होतं आहे आणि यातून काहीतरी चांगलं निर्णय हा पुढे यावा अशी अपेक्षा आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने व्यक्त करतो. मित्रांनो, ज्या पुढाऱ्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये राजकारणामधनं मोठी संपत्ती मिळवली, ते पुढारी आता म्हणतायत की राजकारण वगाळ आहे, वाईट आहे, तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका, तुम्ही नोकरी धंदा करा, तुम्ही निर्व्यसनी राहा, अशा पद्धतीच्या सूचना करतायत, सल्ले देत आहेत. आणि मित्रांनो, ह्या पुढाऱ्यांनी संपूर्ण आयुष्यभर पिढ्यान जात राजकारण केलं आणि सत्तेच्या राजकारणामध्ये यांनी आपली घरं भरली. आणि कुठल्या मार्गाने भरली, कशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाचं अवलंबन केलं, हे आता वेगळं काय मी तुम्हाला सांगायला नको. माझा आजचा विषय रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातला आहे. सततच्या राजकीय पराभवानं ते खचलेले आहेत, त्यांची मनं खचलेली आहेत, त्यांच्या मानसिकतेवर, मनावर परिणाम झालेला आहे आणि त्याचा परिणाम, त्याचे पडसाद कौटुंबिक, सामाजिक, सार्वजनिक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे. हे नैराश्य दूर झालं पाहिजे आणि पुन्हा रिपब्लिकन पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उड्डाण केलं पाहिजे अशी भाबडी अपेक्षा, अशी धारणा, असं वातावरण निर्माण व्हावं अशी इच्छा चळवळीतले जुने जाणते कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. वास्तववादी स्वरूपामध्ये हे चित्र पलटणार आहे का? गटबाजीचं हे राजकारण संपणार आहे का? सर्व जे गटप्रमुख आहेत त्यांच्या डोक्यात काय प्रकाश पडणार आहे का? समाज पुन्हा एक संघटित होणार आहे का? हे ना असे अनेक प्रश्न तुम्हाला आणि मला भेडसावत आहेत. त्याची उत्तरं येणाऱ्या काळात नक्की मिळेल. पुन्हा हा पक्ष उभारी धरावा अशी जी भावना समाजाची आहे ती ह्या ठिकाणी मी बोलून दाखवतो आणि ह्या पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आतुरता या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, सातत्यानं मी समाज परिवर्तनाचं, समाज प्रबोधनाचं, जनजागृतीचं, व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करत असतो. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं आणि सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी हा व्हिडिओ व्हायरल करावा अशी विनंती, आवाहन करतो. तो त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.